स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स या आपल्या मोबाईली मराठी यूट्यूब चॅनलवर। तर बघा 1 मार्च पासून संपूर्ण देशात 10 असे मोफत सेवा सुरू होणार आहेत। तर त्या कोणत्या सेवा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा नाहीतर माहिती समजणार नाही। चला तर मग बघूया। बघा भारत सरकार मार्फत काय मार्च 2025 पासून अनेक अशा नवीन योजना तसेच सेवा सुरू केल्या जात आहेत। या योजनातील देशातील प्रत्येक घटकाला लाभदायी ठरणार आहेत। बघा कोणत्या कोणत्या क्षेत्रात होणार आहेत मोफत सेवा, त्यानंतर कर सवलत, आरोग्य सुविधा, डिजिटल सेवा, सामाजिक कल्याण कार्यक्रमांचा समावेश यामध्ये आहे। बरोबर, सरकारचा हा निर्णय नागरिकांचे जीवन सुलभ आणि समृद्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे। बघा पहिल्यापासून बघूया। बघा आयकर मध्ये आता सवलत मिळणार आहे। मध्यमवर्गीयांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे। बघा मार्च 2025 पासून सुरू होणाऱ्या या 10 महत्त्वाच्या मोफत सुविधा आहेत। तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। बघा मार्च 2025 पासून आता नवीन कर स्लॅब चालू होणार आहे। 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नाच्या वार्षिक उत्पन्नावर आता कोणताही कर हा लागणार नाही। बरोबर, पगारदार व्यक्तींना आता काय पगारदार जे व्यक्ती आहेत त्यांना 75,000 पर्यंतच्या स्टँडर्ड डिडक्शनचा आता लाभ हा मिळणार आहे। बरोबर, बघा त्यानंतर काय खासगी नोकरदारांसाठी EPS पेन्शन योजना चालू होणार आहे। खासगी क्षेत्रात जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना 10 वर्षाच्या सेवेनंतर आता पेन्शनची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे। त्यानंतर काय बघा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे म्हणजेच PMJAY या योजनेअंतर्गत जे गिग वर्कर्स आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना आता 5 लाखापर्यंतचा आरोग्य विमा कव्हर सुद्धा मिळणार आहे। त्यानंतर कुठला आहे बघा रेल्वे तिकीट बुकिंग साठी पण नवीन नियम आहेत। काय आहेत मार्च पासून रेल्वे तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमामध्ये बदल करण्यात येणार आहेत। त्यामुळे काय होणार आहे IRCTC कडून एक नवीन सुविधा लागू होणार आहे। बघा त्यानंतर गुगल मॅप प्लॅटफॉर्म 5वा आहे ते कोणता आहे गुगल मॅपचं जे प्लॅटफॉर्म आहे ते मोफत डिजिटल सेवा उपलब्ध करून देणार आहेत। त्यामध्ये काय लहान व्यवसाय आणि डेव्हलपरसाठी काय होणार आहे गुगल मॅप प्लॅटफॉर्मचा वरील जे मोफत वापर मर्यादा आहे तो 3,500 ते $3,250 पर्यंत वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे काय होणार आहे नवीन स्टार्टअप आणि डिजिटल प्रकल्पांना आता फायदा होणार आहे। बरोबर, बघा सगळ्यात महत्त्वाची अशा मोफत सेवा सुरू होणार आहेत 10 या। त्यानंतर स्मार्ट सिटी मिशन शहरी विकासाला गती मिळणार आहे। स्मार्ट सिटी जे मिशन आहे ते मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे। त्यामुळे एक महत्त्वाची भर हे तंत्रज्ञानाच्या सक्षमाच्या करण्यावर यांचा भर दिलेला आहे। बरोबर, महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि रोजगारासाठी नवीन योजना आणणार आहेत। बरोबर, त्यानंतर काय आहे बघा राष्ट्रीय जे करिअर सेवा NCS मोफत रोजगार सेवा म्हणजेच काय NCS पोर्टलवर जाऊन रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी सर्व सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत। या पोर्टलवरून सरकारी आणि खासगी नोकरी भरतीविषयी माहिती मिळणार आहे। बरोबर, त्यानंतर सर्व्हिस प्लस पोर्टल म्हणजेच काय डिजिटल गव्हर्नन्स सेवा होणार आहेत। सगळीकडे नागरिकांना सर्व सरकारी जे सेवा आहेत एका प्लॅटफॉर्मवरच उपलब्ध करून देणार आहेत। सर्व्हिस प्लस पोर्टल म्हणून एक सुरू करण्यात येणार आहे। याद्वारे विविध सरकारी योजनांचे अर्ज आणि प्रक्रियांचे ट्रॅकिंग सुद्धा तुम्ही सुविधा मिळवू शकता। तर बघा पब्लिक प्रॉव्हिडंट फंडच्या खात्यावर आता स्वस्त कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे। PPF खात्यावरून आता तुम्ही 1% व्याजदराने वैयक्तिक कर्ज मिळण्याची योजना ही सुरू केली जाणार आहे, ज्यामुळे नागरिकांना आर्थिक गरजांसाठी स्वस्त कर्ज मिळू शकेल। तर बघा मित्रांनो तुम्हाला ह्या 10 मोफत सेवा या मार्च पासून सुरू होणार आहेत। सगळ्या ह्या ज्या 10 मोफत सेवा याचा तुम्ही लाभ घ्यावा। तर चला मग भेटूया अशा पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये।